सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचं मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना याबाबत आदेश दिलेत। शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये असे निर्देश त्यांनी दिलेत। नुकत्याच झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली होती, ज्यातील भावना शिंदेंपर्यंत पोहोचवण्यात आल्या। शिंदेंच्या या थेट आदेशामुळे स्थानिक पातळीवरील कथित वादावर आता पूर्णपणे पडदा पडलाय। त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय पक्का झाल्याचा दावा सूत्रांनी केलाय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये। एकनाथ शिंदेंनी शंभूराज देसाईंना तसे निर्देश दिलेले आहेत। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सातारा महायुतीतील कथित वादावर आता पडदा पडलेला आहे। धैर्यशील कदमांनाच मत द्यावं असे शिंदेंनी निर्देश दिलेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचं मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तशा संदर्भातले आदेश एकनाथ शिंदेंनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना दिलेत। नक्कीच महत्त्वाची घडामोडी आहे। राजकीय आपण पाहिलं होतं का झेडपी निवडणुकीपासूनच साताऱ्यामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना हा वाद पेटला होता। त्यामुळे एकंदरीतच ह्याचे पडसाद आता ह्या निवडणुकीवरती विधान परिषदेच्या निवडणुकीवरती दिसत आहेत आणि त्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी गुरगुडी किंवा मग वाद सुरू होता। आणि खरं तर धैर्यशील कदम जे भाजपाचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्यापासून कुठेतरी युती दूर जाते, त्यांच्यापासून शिवसैनिक थोडे नाराज होते आणि त्यासाठी एकंदरीतच काल शंभूराजांचं जे स्टेटमेंट आहे त्या अनुषंगाने हा वाद अजून पेटला होता आणि त्यामुळे आता हा वाद कुठेतरी संभवण्याची गरज होती आणि त्या अनुषंगाने एकनाथ शिंदेने ह्या संदर्भातले थेट आदेश दिलेले आहेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना का आपला महायुतीचा उमेदवार आहे आणि त्याला प्रत्येक मत मिळालं पाहिजे। शिवसेनेचे प्रत्येक नगरसेवक आहेत, त्याचं प्रत्येक मत आहे हे त्याला धैर्यशील कदम यांनाच मिळालं पाहिजे असे थेट आदेश दिलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी आता हा वाद संपवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला आहे आणि हा वाद संपवण्याचा तयारीतच एकनाथ शिंदे आहेत। खरं तर जर युतीचा उमेदवार आणायचा असेल तर आपली मतं फुटली नाही पाहिजे असाच निश्चय एकनाथ शिंदेने केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे आदेश दिलेले आहेत शंभूराज देसाईंना, पालकमंत्र्यांना। आणि त्या अनुषंगाने पालकमंत्री जे आहे साताऱ्याचे शंभूराज देसाई त्यांना पुढची जी कार्यकारिणी आहे की पुढची जे कामकाज आहे ते सुरू करण्यास सांगितलेले आहे, तयारी करण्यास सुरू सांगितलेली आहे। त्यामुळे कुठेतरी हा वाद आता मिटतोय असं चित्र साताऱ्यात दिसतंय। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण जर पाहिलं तर शिंदेंच्या याच थेट आदेशामुळे स्थानिक पातळीवरील कथित वादावर आता पूर्णपणे पडदा पडलेला आहे। त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय पक्का झाल्याचा दावा सूत्रांनी केलाय।